जळगावमधून एक धक्कादायक घटना सध्या समोर येते। अंत्यविधी सुरू असताना अचानक सगळे लोक जोरजोरात ओरडू लागले आणि सगळे संबंधित कुटुंबियातील लोक आपल्या घराच्या दिशेने पळत सुटले। अंत्यविधी सुरू असताना अचानक नेमकं असं काय घडलं की सगळे लोक अंत्यविधीची क्रिया सोडून सैरावैरा पळू लागले? नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील नगाव इथं ही घटना घडली। नगाव भागात एका आदिवासी भिल्ल समाजातील एका व्यक्तीचं निधन झालं होतं। अंत्यविधीची तयारी करण्यात आली। सर्व नातेवाईक जमा झाले होते। त्यानंतर दुपारी अंत्ययात्रा गावातील स्मशानभूमीकडे निघाली होती। स्मशानभूमीजवळ पोहोचले असता अचानक एक जण जोरजोरात ओरडू लागला आणि तिथून पळ काढू लागला। हे पाहून सर्व लोकांनी या दिशेने धाव घेतली असता अंत्यविधीच्या ठिकाणी एका झाडावर मधमाशांचं पोळं उठलेलं दिसलं आणि कुणाला काही कळायच्या आत मधमाशांनी दिसेल त्यांना चावा घेतला। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। लोकांनी पार्थिव घटनास्थळीच सोडून पळ काढला। अंत्ययात्रेतील शोकाकुल लोकांवर मधमाशा चावू लागल्यामुळे सदर अंत्ययात्रेतील लोक सैरावैरा पळाले। यावेळी वयोवृद्ध व्यक्तींना जास्त दूर जाता आलं नाही, त्यामुळे 4 जणांना मधमाशा मोठ्या प्रमाणात चावल्याने ते गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले।